ये जो महाज्योति संस्थान स्थापित हुआ है, इस महाज्योति संस्थान बच्चों की तरफ से ये डिमांड है कि जल्द से जल्द इसके लिए जो निधि आवंटित किया है वो निधि जल्द से जल्द उनको दिया जाए, चाहे वो फेलोशिप हो पीएचडी की, चाहे एमपीएससी यूपीएससी के स्टूडेंट के लिए हो या बैंकिंग के लिए हो, चाहे महिला सक्षमीकरण के लिए हो, पायलट के लिए हो। इन सब प्रोजेक्ट को जल्द से जल्द शुरू करके इनका बजट बच्चों के खाते के ऊपर या इनके लिए स्वतंत्र प्रावधान किया जाए। जैसे महाज्योति का कार्यालय यहाँ नागपुर में हुआ है, उसी समय से औरंगाबाद में, इसके बाद नासिक में, रत्नागिरी में ऐसे प्रादेशिक कार्यालय भी इसके शुरू होने चाहिए। ये डिमांड है हमारी सबकी तरफ से। थैंक यू। आपका क्या है? नमस्कार, मी पियुष आकरे, आम आदमी पार्टी यूथ विंगतर्फे आहे. आमच्या काही मागण्या आहेत ज्या महाज्योतीला 125 करोड रुपयाचा जो निधी आला त्याच्या माध्यमातून काही योजना ओबीसी समाजाच्या युवकांसाठी आणि सगळ्या वर्गासाठी राबवण्यात येणार होत्या. त्या अजून व्यवस्थित राबवल्या गेल्या. त्यापैकी एमपीएससीच्या ज्या विद्यार्थ्यांना आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही म्हणजे त्यांचे एक्झाम्स केव्हा होणार त्याच्यावर काही स्पष्टता आहे नाही. त्याच्यानंतर पोलीस भरती, बँकिंग, रेल्वे अशा क्षेत्रात कोणतंही काम नाही आहे. एमफिलचे जे विद्यार्थी आहेत त्यांची निवेदन आता काही विद्यार्थी देण्यासाठी आले होते, त्यांना पोलिसांनी जबरन त्यांना अटक केलेली आहे. त्याच्यानंतर पायलट बनवण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करोडो रुपयांचा केले गेलेला आहे. तर अशा प्रकारचे मोठे भ्रष्टाचार जे आहेत, जे म्हणजे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार ओबीसी समाजाच्या निधीतून केले गेलेले आहेत. तर त्याचा आम्ही आज इथे जाब विचारण्यासाठी मंत्री महोदयांना निवेदन देत आहेत आणि ती आमची मागणी आहे. आपने जो बोला एक बार हिंदी में. नमस्कार, मैं पीयूष आकरे, आम आदमी पार्टी से हूँ. महाज्योति एक जो संस्था है, इसके माध्यम से ओबीसी युवाओं के लिए और वर्ग के लिए 125 करोड़ रुपए अभी आवंटित किए गए थे, जिसके माध्यम से पायलट का प्रशिक्षण है, एमपीएससी यूपीएससी की परीक्षा है और पुलिस भर्ती, बैंकिंग, ऐसे अनेक विषय है जिसमें अलग अलग मुद्दों पे काम होना था. जो पूरे पैसे अभी वापस चले गए हैं सरकार की तरफ से और उसका कोई लाभ वो वापस इसलिए चले गए क्योंकि मंत्री महोदय की निष्क्रियता और जो महाज्योति के संचालक है उनकी निष्क्रियता, और वो फुल टाइम नहीं है. तो डांगे जी यहाँ पे है जो गोंदिया में रहते हैं और उनके साथ यहाँ का भी प्रभार है. तो दोनों प्रभार वो चलाते समय वो यहाँ पे बच्चों को, समुदाय को न्याय नहीं दे पा रहे हैं. तो उनकी निष्क्रियता के चलते ये पूरे पैसे वापस चले गए हैं. आप क्या कहना चाहेंगे भूषण जी इस पर? देखिए, जो हमारी कॉन्स्टिट्यूएंट असेंबली का जब गठन हुआ था तो उस समय एज अ कॉन्स्टिट्यूएंट असेंबली हमने डिसाइड किया हुआ था कि हम डायरेक्ट एक्शन का जो कारोबार है, जो सामाजिक न्याय के लिए हम लोग इस्तेमाल करेंगे, जिसमें हमने एक प्राइमरी टूल के तौर पे रिज़र्वेशन ये लिया गया था. और वो जो रिज़र्वेशन आज आज़ादी के करीब 75 साल होने पे आए हैं, वो रिज़र्वेशन के जो पॉलिसी थी उसके वजह से हमारा जो देश का विकास होना चाहिए था, जिस तरीके से सारे समाज के सारे घटकों का जिस तरीके से विकास होना चाहिए था, वो विकास हुआ नहीं है. उसी कारण हम लोगों ने सामाजिक, सरकार ने या जिस तरीके से जनसमूह का अपनी जो मांग थी, तो सामाजिक न्याय के लिए उन्होंने डायरेक्ट एक्शन में और एक टूल ऐड करने के हिसाब से जो समाज के दूसरे पिछड़े वर्ग है उनको इक्वल प्लेटर पे लाने के लिए, इक्वल लेवल पे लाने के लिए ये कुछ स्कीम्स सरकार की तरफ से लाई गई. ये स्कीम्स के जो पैसे हैं ये गवर्नमेंट स्पेंड नहीं करती है और जब बजट का समय आता है तो जो भी अलॉटेड अमाउंट होता है वो बजट के समय वापस जाता है एक्सचेकर में. तो ये जो तरीका है कि लोगों को बस दिखाने के लिए कि हम 125 करोड़ रुपए के करीब अलॉटमेंट था इधर में. खर्चा क्या हुआ उसके ऊपर जी? जिस चीज़ के लिए अलॉटमेंट किया क्या था अमाउंट, उसमें से कितना खर्चा हुआ? उसमें से 125 करोड़ वापस चला गया है. मतलब खर्चा 1 भी रुपये नहीं हुआ. 3 करोड़ के करीब. और वो भी जो खर्चा हुआ है वो इनके अपना ये जो ऑफिसेस के नूतनीकरण के लिए या फिर एडवर्टाइजमेंट वगैरह ये सब चीज़ों के लिए ये पैसा खर्चा हुआ है. और जो एक्चुअल योजनाएं चलाने के लिए पैसा खर्चा होना चाहिए था, मतलब ये हुआ कि अलॉटमेंट सिर्फ नाम मात्रा का किया गया लोगों को दिखाने के लिए कि हम सामाजिक न्याय देना चाहते हैं, और सामाजिक न्याय देना ही नहीं है. इस तरीके की, मतलब लोगों को बोलना कुछ और करना कुछ, ये इस तरीके की नीति सरकार की है. जी, जय हिंद. मैं कृतल आकरे, आम आदमी पार्टी युवा आघाड़ी से. ओबीसी तहत इन्होंने जो भी योजनाएं, जो भी उपक्रम इन्होंने लाए हैं, उसमें महिलाओं के लिए कोई भी उपक्रम इन्होंने लाया हुआ नहीं है. जो ठोस कदम इन्होंने महिलाओं के लिए उठाना चाहिए वो ना एमफिल के लिए उठाया है, ना एमपीएससी के लिए, ना यूपीएससी के लिए, ना पीएचडी के लिए. तो इन्होंने जो महिलाओं को वंचित रखा है
तो मुझे पूछना है कि क्या ये महाज्योति के संस्थाओं में महिलाओं के लिए कुछ भी स्वतंत्र सहायता निधि आप नहीं निकालना चाहते? और दूसरी बात, जो गृहिणी हैं, जो हाउसवाइफ है, उनके लिए तक इन्होंने कोई आर्थिक सहायता योजना तक आज तक नहीं बनाई है। तो फिर ये कर क्या रहे हैं? वडट्टीवार साहब जो बैठे हुए हैं वो कर क्या रहे हैं? ये महिलाओं को प्राधान्य नहीं देते या महिलाएं इनके लिए कोई महत्व की नहीं है? आज हमारे देश में बराबरी की हिस्सेदारी महिलाओं को मिल रही है, लेकिन महाज्योति में ओबीसी महिलाओं के लिए कुछ भी प्रावधान नहीं है। तो मेरी सिर्फ एक ही मांग है कि महिलाओं के लिए भी स्वतंत्र प्रावधान इन्होंने बनाना चाहिए। नमस्ते, मैं आकाश धुंदे राहुरी अपना एक कट कर दो। नमस्ते, मैं आकाश धुंदे दापोली कृषि विद्यापीठ। हमारी जो 3 मांगे हैं कि एक तो ऐसा है कि जो भी हमारे स्टूडेंट लोग हैं जो 17-18 से जो रिसर्च कर रहे हैं उनको भी ये फेलोशिप लागू होना चाहिए। दूसरी मांग ये है कि जो भी यूजीसी की गाइडलाइंस है कि यूजीसी के तहत जो भी गाइडलाइंस आई है उन स्टूडेंट को 31,000 रुपये जेआरएफ और 35,000 रुपये एसआरएफ, उसी गाइडलाइंस के तहत महाज्योति में जो भी स्टूडेंट एनरोल होंगे उन्हें भी वही मिलना चाहिए। और तीसरी ये जो है मांग ये है कि जो भी सीट्स अभी 150 सीट का इन्होंने ऐड निकाला है उसको बढ़ा के 500 करना चाहिए या फिर उससे ज़्यादा करना चाहिए, क्योंकि देखा जाए तो ओबीसी ये बहुत बड़ा समाज है और यहाँ अभी देखा जाए तो ये 500 जगह भी कम हो जाएगी। तो ये सभी पीएचडी खास करके जो भी रिसर्च स्टूडेंट है, रिसर्च पे ज़्यादा फोकस होना चाहिए। तो ये हमारी महाज्योति के जो भी डायरेक्टर है, संचालक है, उन्होंने ये सभी चीज़ें फोकस में लाना चाहिए। या पत्रकार परिषदेला उपस्थित बबनभाऊ तायवाळे संचालक, वनलेजी आहेत तिकडे बसून आहेत, आणि आमचे गमेजी आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर डांगे साहेब आणि उपस्थित पत्रकार मित्र हो, खरं तर ऑगस्ट 2020ला महाज्योतीची अधिकृतरित्या सुरुवात झाली आणि संचालक मंडळ ऑगस्ट 2020मध्ये तयार झालं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्यामध्ये अनेक ज्या ठिकाणी आवश्यक असलेले पदं भरणं, वित्तीय व्यवस्था उभी करणं, त्यासाठी असलेला मॅनपॉवर आणि डेप्युटेशनवर अधिकारी घेणं, ज्यामध्ये अकाउंटंट आहे किंवा मला वाटतं 4 पदं आम्ही त्या ठिकाणी भरली, ते सरकारी पदं, त्यासाठी तो कालावधी 2 महिन्याचा गेला। प्रत्यक्ष कामाला आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरुवात केली आणि जानेवारीपासून कोरोनाच्या रुग्णाला सुरुवात झाली। नागपूर मार्चमध्ये लॉकडाऊन झाला, पण फेब्रुवारीमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे कामाला मर्यादा आल्या। खरं तर 2-3 महिन्याचा कालावधीच महाज्योतीला काम करण्यासाठी मिळाला आणि यामध्ये 2दा बोर्ड मीटिंग झाली, आजची ही 3री बोर्ड मीटिंग संपन्न झाली आणि काही जणांनी या महाज्योतीची बदनामी करण्याचं षडयंत्र रचून ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरू केलं। परंतु वास्तविकता आपल्यापुढे यावी आणि बोर्डापुढे घेतलेले निर्णयही आपल्यापुढे यावेत म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। एक तर 125 कोटी रुपये परत गेल्याची आवई कोणीतरी उठली। ज्या महाज्योतीला 125 कोटी रुपये प्राप्तच झाले नाही, मागील वर्षीचे 35 कोटी रुपये प्राप्त झाले, ते आमच्या अकाउंटला आजही शिल्लक आहे। 150 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली, परंतु बजेटमधून कोणत्याही संस्थेला एकही रुपया कोरोना असल्यामुळे आज बजेटमधून तरतुदीतून रिलीज झाला नाही आणि कुठल्याही संस्थेला तो मिळालेला नाही। इव्हन आत्ताच्या स्थितीमध्ये जे विभाग आहेत त्या विभागालासुद्धा, कारण मार्च नंतर एप्रिल मे हे 2 महिने पूर्णतः कोरोना असल्यामुळे शासनाच्या तिजोरीत महसूलही आलेला नाही आणि ते पैसे त्या कोणत्याही विभागाला देता आले नाही।
तसंच महाज्योतीलासुद्धा आत्ता पैसे ते 150 कोटी मिळाले नाही, परंतु कालच ठरल्याप्रमाणे महाज्योती आणि सारथीला 150 कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी रिलीज करायचं असे आदेश खालच्या अधिकाऱ्यांना वित्त विभागानं सचिवांना दिलेले आहेत आणि त्यातील टप्प्याटप्प्याने म्हणजे 150 कोटी एकाच वेळेस नाही, पण ते पैसे येतील आणि हे पैसे परत जाण्यासाठी कधीच नसतात. ते पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होतात आणि वर्षभराच्या बजेटमध्ये ज्या गोष्टी महाज्योतीच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्या योजना राबवल्या जातात, त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी देतो, त्याच्यावर खर्च करतो. आत्तापर्यंत महाज्योतीने जे आम्ही निर्णय घेतले त्याच्या निर्णयाची कॉपी तुमच्याकडे. एक तर कमर्शियल पायलटसाठी नागपूर फ्लाईंग क्लबला आम्ही आत्तापर्यंत 2.5 कोटी रुपये दिले, जे 3.5-4 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यातील 20 विद्यार्थी हे कमर्शियल पायलटसाठी निवड करायचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांच्याकडे आम्ही अधिकार दिलेत, कारण त्याच्यामध्ये कुठेही महाज्योतीतील संचालकांचा निवडीमध्ये सहभाग नको म्हणून. आणि हे 20 विद्यार्थी निवडत असताना त्यातील 2 विद्यार्थी हे शहीदांच्या कुटुंबातले असावेत, 2 विद्यार्थी हे शेतकरी ज्या आत्महत्या केलेले असलेले शेतकरी त्यांच्या कुटुंबातील 2 विद्यार्थी आणि मग विजेएनटीच्या ब क डमधले 1 विद्यार्थी, SBCचे 2 विद्यार्थी आणि उर्वरित OBCचे विद्यार्थी. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर तयार करून 20 विद्यार्थी आत्ता आम्ही कमर्शियल पायलटसाठी सिलेक्ट केलेले आहेत. यानंतर 10,000 विद्यार्थी आम्ही JEEEसाठी आत्ता सिलेक्ट झाले आहे आणि ते सुद्धा आम्ही स्टुडिओ तयार केलेला आहे आणि त्या स्टुडिओमध्ये मला वाटतं की IITची मुलं, काय नाव कंपनीचं, रॅडिकल नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे किंवा त्या मुलांनी तयार केलेली कंपनी आहे. त्या रॅडिकलच्या IITच्या विद्यार्थ्यांनी आमच्या या 10,000 विद्यार्थ्यांना मोफत सेवा देण्याचं कबूल केलं, मोफत यांना टीचिंग देण्याचं कबूल केलं आमच्या स्टुडिओमध्ये. आम्हाला या एका विद्यार्थ्यासाठी साधारणतः 50,000 ते 60,000 रुपये खर्च होणार होता आणि हा करोडोमध्ये जाणार होता. आत्ता आकडा हा लाखामध्ये खर्च होतो आहे. एवढी बचत या सगळ्यामध्ये आता महाज्योतीची होते आहे. आणि त्यानंतर पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही निवड केली. त्यानंतर UPSCचे अर्ज मागवले, त्याचे अर्ज आत्ता प्राप्त झालेले आहेत, त्याची छाननी सुरू आहे. UPSCच्या विद्यार्थ्यांना 1,000 विद्यार्थी आणि MPSCसाठी 2,000 विद्यार्थी, अशा कारण संख्या OBCची मोठी लक्षात घेतल्यानंतर त्यामध्ये सुद्धा विजेएनटीचा कोटा आपण कुठे किती टक्के 11% लक्षात घेऊन ते आम्ही त्याच्यामध्ये विभाग केले की OBC 69% आणि उर्वरित 59% आणि विजेएनटी 32%. म्हणजे विजेएनटीतल्या जो गरीब समाज आहे त्या समाजातील मुलांनासुद्धा इथे संधी मिळाली पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश होता. आणि विशेष म्हणजे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आता आम्ही काम सुरू केलं आहे. त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी आमचं 40 कोटीचं आत्ता बजेट पुढील या वर्षासाठी आहे. आम्ही या माध्यमातून किमान 10,000 पोरांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे महाज्योतीच्या माध्यमातून, यासाठी आम्ही हे सुरू करतो आहोत. UPSC MPSC आम्ही सांगितलं आहे. फेलोशिपचा आजच बोर्डाने निर्णय घेतला आहे की फेलोशिपसाठी PhDसाठी 500 विद्यार्थी निवड करायचा आणि त्या 500 विद्यार्थ्यामध्ये 17-18च्या विद्यार्थ्यांच्यापासून समावेश यासाठी करायचा. आणि त्याला खरं तर सारथी आपला बार्टी आणि तार्टीला हे केंद्र सरकारकडून पैसे मिळतात, पण महाराष्ट्रातील मात्र हे महाज्योती असेल किंवा सारथी असेल याला राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे द्यावे लागतात. केंद्र सरकार याला कुठलंही अनुदान देत नाही आणि म्हणून आम्ही त्याला 35,000 रुपये 31,000 रुपये 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी निर्णय घेतला आहे PhDच्या विद्यार्थ्यांना. खरं तर PhDच्या विद्यार्थ्याबरोबर दुसरं आम्ही MPhilसाठी, MPhil म्हणजे काय की प्लेन पोस्ट ग्रॅज्युएट नंतरचा हा 2 वर्षाचा कोर्स आहे. हे काही फार म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या विषयात MA मराठी होतो, MA इंग्लिश होतो, तसं MPhil आहे. यामध्ये 2 वर्षासाठी सुद्धा आम्ही आता 200 विद्यार्थी MPhilचे निवड करायचं ठरवलं आहे आणि त्यामध्ये 20,000 रुपये त्याला स्टायपंड MPhilच्या विद्यार्थ्यांना देण्याचा आज निर्णय बोर्डाने घेतलेला आहे.